विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर यामध्ये गट ड पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. कक्षसेवक असेल, बाह्य रुग्ण विभाग, शिपाई, माळी, स्वयंपाकी या सर्व पदांच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. कक्षसेवकसाठी 36 वॅकन्सी, तसेच बाह्य रुग्ण विभागासाठी 5 वॅकन्सी. याचं संपूर्ण तुम्ही वॅकन्सीचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तसेच यासाठी जी पगार जो असणार आहे तो 15,000 ते 47,600 आणि काही पदांसाठी 16,600 ते 52,400 रुपये पगार असणार आहे. यासाठी जी मुख्यतः पात्रता असणार आहे तो भारताचा नागरिकत्व असला पाहिजे. तसेच वयोमर्यादा जी असणार आहे ती 20/8/2026 रोजी वयाची गणना केली जाणार आहे. तसेच परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न असणार आहे तो एकूण प्रश्न 100 असणार आहेत आणि गुण 200. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक, अंकगणित हे असणार आहेत. प्रत्येक सेक्शनसाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत. तसेच एक प्रश्न 2 मार्कसाठी असणार आहे. सर्व पदांसाठी एकच सिलेबस हा असणार आहे. बघू शकता, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अभ्यासक्रम जो असणार आहे तो मराठी भाषा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, तसेच अर्थ उपयोग, उतार्यावर प्रश्न असणार आहे. इंग्रजी भाषेमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, आयडम्स अँड फ्रेज हे असणार आहे. आणि सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, आधुनिक भारताचा इतिहासासह विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान हे सर्व विचारण्यात येणार आहे. नद्या, अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्र उत्पन्न, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, तसेच चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्रातील तसेच भारतातील सामान्य विज्ञानमध्ये भौतिक, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र हा सिलेबस असणार आहे. तसेच परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे तो कम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. एक क्वेश्चन 2 मार्कसाठी. तसेच यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणल्यावर कागदपत्रे आवश्यक असणार आहे ते जे आहेत अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच 10वीचं SSC, तसे अर्हता, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, वयाचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्यास प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचे देखील प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच 10वीच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल त्याचा देखील पुरावा आवश्यक आहे. अर्ज सादर करताना अंतिम दिनांकास वैध नॉन क्रिमिलेअर सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तसेच पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पाहिजे आहे. अराखीव महिला, मागासवर्गीय, अतिदुर्गम खेळाडू याचे रहिवासी प्रमाणपत्र, तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. परीक्षा शुल्क जे असणार आहे ते खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये, तसेच राखीव प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपये असणार आहेत. अशाच जॉबच्या अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.